जय हिंद मित्रांनो, आज मी किशोर चोरगे पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे समरश्री टाईमच्या माध्यमातून। आजचा विषय आहे नाशिक आणि तपोवन। तपोवनमध्ये महानगरपालिकेतर्फे साधुग्राम आणि MICE साठी 1834 झाडं तोडले जाणार आहे। यासाठी तिथल्या नागरिकांनी विरोधही दर्शवला आहे, याचिकाही दाखल केली आहे। पण ह्या वृक्षतोडी मागे शासनाचं जे नियोजन आहे ते सध्या कायम चुकलेलं असतं। या नियोजनासाठी समजा रस्ता बनवायचा वृक्षतोड, रस्ता वाढवायचा वृक्षतोड, साधुग्राम तयार करायचं वृक्षतोड। आता साधुग्राम तयार करायचं, जे साधू संत हे जंगलात राहतात, तपश्चर्या करतात, हिमालयात राहतात, त्यांच्यासाठी जंगलतोड करायची। त्या महान साधूंचा, त्या संतांचाही ह्या जंगलतोडीला विरोध असावा। पण प्रशासन तपोवन तोडतंय म्हणजे जणू हा नाशिकचा आत्मा तोडतंय। जर ही वृक्षतोड झाली तर तिथं प्रदूषण वाढेल, तिथं अनेक समस्या निर्माण होतील आणि एक झाड वाढायला जवळजवळ 50 ते 60 वर्ष लागतात। एवढी मोठी संपदा जर आपल्या हातून आज गेली तर येणाऱ्या पिढीचं खूप मोठं नुकसान होईल। त्यासाठी जे तिथले वृक्षप्रेमी लोक आहेत त्यांनी जे आंदोलन लावलं आहे ते योग्य आहे आणि प्रशासनाने त्यांना साथही दिली पाहिजे। MICE साठी मूळतः साधुग्राम आणि MICE साठी हे वृक्षतोड होत आहे, पण हा कुंभमेळा काही महिन्यांपुरता आहे। कुंभमेळा झाल्यानंतर ती वृक्षतोड करून उपयोगच नाही। मग तिथं काय MICE बनवणार? नाही, ते योग्य नाही। त्यासाठी ही वृक्षतोड थांबली पाहिजे। जी याचिका दाखल झाली आहे ती योग्यच आहे आणि महाराष्ट्रातील सर्व वृक्षप्रेमींचं नाशिक महानगरपालिकेला जाहीर आव्हान आहे, जाहीर विनंती आहे की ती वृक्षतोड थांबवावी। छोट्याशा कारणासाठी वृक्षतोड करू नये। त्या झाडांखालीच, त्या झाडांच्या सानिध्यातच महान साधू संतांना साधुग्राम तयार करावा। तो साधुग्राम कुटिया वगैरे काय असेल त्या पद्धतीने एकदम छानसं तयार होऊ शकतो आणि असं भरपूर ठिकाणी झालं आहे। तर सगळ्या वृक्षप्रेमींची हीच इच्छा आहे आणि निसर्गाची परिमित हानी केल्यानंतर निसर्गही कोपतो, याचंही उदाहरण सर्वांनी पाहिलं आहे। तेव्हा ही वृक्षतोड थांबली पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।